जिल्ह्यातल्या धारूर नगरपालिकेचा निकाल समोर येतोय। राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत। धारूरमध्ये बाळासाहेब जाधव यांचा विजय झालेला आहे। अजित पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब जाधव त्यांचा तिथे विजय झालेला आपण पाहतोय। तर बीड जिल्ह्यातल्या धारूरमधला हा निकाल समोर आलेला आहे। बीडमध्ये भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बीडमध्ये भाजपच्या ज्योती घुमरे यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। बीडमधले निकाल आहेत भाजपच्या ज्योती घुमरे 5व्या फेरी अखेर सध्या आघाडीवर आहेत असे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। तर पैठणमध्ये विद्या कावसानकर यांचा विजय झालेला आहे। विद्या कावसानकर 3662 मतांनी तिथे विजयी झालेले आहेत। पैठणमधलं चित्र आहे। विद्या कावसानकर यांनी विजय नोंदवलेला आहे। 3662 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। आरमोरी नगर परिषदेतून 10 जागांवर भाजप विजयी ठरले। 20 पैकी 10 जागांवर भाजप विजयी झालेला आहे। अर्ध्या जागा या भाजपनं खिशात घातल्यात। रुपेश पुणेकर नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि 20 पैकी 10 जागांवर भाजपनं विजयी मोहर उमटवली आहे। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंनी धारूरचा हा गड राखलेला आहे। धारूरमध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव विजयी ठरलेले आहेत आणि आमदार प्रकाश सोळंकेंनी धारूरचा हा गड राखलाय। त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती। तर बीडमधून ही महत्त्वाची अपडेट सध्या कळमनुरीमध्ये शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी विजयी ठरलेल्या आहेत। अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे। आश्लेषा चौधरी सध्या विजयी उंबरठ्यावर आहेत आणि अधिकृत घोषणा होणं केवळ बाकी राहिलेलं आहे। काही वेळामध्ये ही अधिकृत घोषणा होऊ शकते आणि पुन्हा एकदा ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी आकडेवारी पाहूया। 288 ठिकाणचे हे सगळे कल आणि काही ठिकाणी आता याचं निकालामध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे आणि यामध्ये 128 ठिकाणी भाजपनं विजय मिळवलेला आहे। शिवसेना 54, राष्ट्रवादी 31, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 8 हा आकडा आता पुन्हा एकदा बदललेला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6, काँग्रेस 35, मनसेला भोपळा फोडता आलेला नाही। इतर आघाड्या 26 ठिकाणी सध्या विजय होताना पाहायला मिळतात। ग्राफिक्सवर एकदा पुन्हा आपण पाहतोय तर एका बाजूला काय नेमकी जिल्ह्यामधली स्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळते। सांगली, पुणे, सोलापूर या ठिकाणचं कसं नेमकं चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रातले हे एका बाजूला पाहायला मिळत आहे। तर विजयी उमेदवार नेमके कोण आहेत हे आपल्याला या विंडोमध्ये आणखी पाहायला मिळते। मुरुडमध्ये आराधना दांडेकर राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाले। तिकडे भोरमधून मोठी बातमी, भाजपचे 16 नगरसेवक नगरपालिकेमध्ये विजयी ठरले। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा विजय झालेला आहे। नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत। भोरमधून ही मोठी बातमी। जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना मोठा धक्का। जालन्यातून मोठी बातमी। भोकरदन नगर परिषदेवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व असणार आहे। तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथली यांना धक्का बसलेला आहे। रावसाहेब दानवेंना जालन्यामध्ये धक्का। भोकरदन नगर परिषदेवर शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का। भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे। परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथली यांना धक्का। तर परतूरमध्ये आपण पाहतोय माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का बसलेला आहे। जालन्यात रावसाहेब दानवे यांना देखील मोठा धक्का मानला जातोय। काही महत्त्वाचे अपडेट्स। जालना परतूरचं नगराध्यक्षपद भाजपकडे जाताना दिसतंय। नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी ठरलेल्या आहेत। परतूरचं नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं। नगराध्यक्षपदी आता भाजपच्या प्रियंका राक्षे यांचा विजय झालेला आहे। जालन्यातील परतूरचं नगराध्यक्षपद आता भाजपच्या खात्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर बीडमध्ये देखील काही अपडेट्स आहेत। बीडमध्ये धारूरमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव तिकडे विजयी झालेले आहेत। जालना आणि बीडमधले अपडेट्स आपण पाहतोय। तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना मात्र धक्का बसलेला आहे। बीडमध्ये भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वर्चस्व मिळवलंय। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का बसलाय। परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांना देखील मोठा धक्का बसल्याचं आपण पाहतोय। दुसरीकडे आता सेलिब्रेशन देखील काही उमेदवारांकडनं या ठिकाणी केलं जात आहे। भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व आहे। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का बसलाय। भाजपनं तिथं विजय प्राप्त केलेला आहे। तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का बसलेला आहे। जालन्यातली ही सगळी अपडेट्स आपण पाहतोय। रावसाहेब दानवे यांना मात्र मोठा धक्का जालन्यात बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं तिथं विजय मिळवलेला आहे। राजेश टोपे त्या ठिकाणी काम करत होते। त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना आता हा विजय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खात्यामध्ये जाताना दिसतो।
सध्या विजयाचा गुलाल उधळल्याचं तर ढोल ताशांचा गजर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आतिषबाजी सुरू आहे आणि या दरम्यान एक मोठी बातमी पुढे येते. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपचे प्रताप देशमुख विजयी ठरलेले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार फारुकी यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. भाजपचे प्रताप देशमुख विजयी ठरलेले आहेत. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत आणि धर्माबादमध्ये इकडे मराठवाडा जनहित पार्टीचा विजय झालेला आहे. सविता बोलमवाड यांचा 3000 मतांनी विजय झालाय. बिलोलीमध्ये मराठवाडा जनहित पार्टीचा हा विजय झालेला आहे आणि भाजपच्या आमदारांना हा एक मोठा धक्का या ठिकाणी म्हणता येईल. इकडे बदलापूर नगरपालिका भाजप उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. 5व्या फेरीअखेर रुचिता घोरपडे बदलापूरमध्ये आघाडीवर आहेत. 5609 मतांनी घोरपडे यांनी ही आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेच्या वीणा म्हात्रेंना 27,432 मतं मिळालेली आहेत. बदलापूरमधून एक मोठी बातमी कळतीये. निश्चितच. तर आणखी एकदा सविस्तर आकडेवारीवर पुन्हा एकदा नजर टाकूयात. अपडेट आकडेवारी नेमकी काय सांगतेय? 128 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना पुन्हा एकदा दिसतोय. 54 जागा शिवसेना शिंदे पक्षाच्या वाट्याला गेलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरतोय. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 31 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेना युबीटीला ठाकरे पक्षाला 8 जागा मिळताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाट्याला 6 जागा जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यानंतर काँग्रेस 35 जागांवर सध्या आघाडीवर आहे. त्यातल्या काही जागांवर विजय देखील झालेला आहे, नोंदवला गेलेला आहे. मनसेला मात्र अद्याप खातं देखील उघडता आलं नाहीये. हे महत्वाचे अपडेट्स आपण पाहतोय. काही स्थानिक आघाड्यांचा विजय पाहता 26 जागांवर स्थानिक आघाड्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. निलंग्यामध्ये नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार संजय राज हलगरकर हे तिथं विजयी झालेत. त्यांना 3032 मतांनी त्यांचा विजय प्राप्त झालेला आहे. भाजपचे उमेदवार हलगरकर यांचा विजय झालाय. निलंग्यातील नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी आता या दृश्यांमध्ये श्रीकांत आपल्याला सुजय विखे पाटील दिसतात आणि सुजय विखे पाटील यांचा हा जल्लोष सुरू आहे. त्यांच्या विजयी उमेदवारांसाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. सुजय विखे पाटील यांनी या प्रचारामध्ये आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून खरं तर ऍक्टिव्ह मोडमध्ये सातत्यानं सुजय विखे पाटील दिसत होते. स्वतः आता कुठल्याही पदावर नसताना, कुठलेही खासदारकी त्यांच्याकडे नसताना आपल्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलेलं होतं. एक प्रतिष्ठेची लढत आपल्याला सुजय विखे पाटील यांच्या या संपूर्ण मतदारसंघात दिसत. निश्चितच आपण पाहतोय लोकसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जोरदार तयारी केलेली होती आणि त्याचंच यश त्यांना येताना दिसतंय. आपण पाहतोय दुसरीकडे भोकरमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी गड राखलेला आहे. भोकर नगराध्यक्षपदी भाजपचे भगवान दंडवे हे विजयी झालेले आहेत. अशोक चव्हाण यांनी आता त्यांचा गड राखलेला आहे. नांदेडच्या भोकरमधले अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत.